सुधाकर बडगुजर यांच्यासह 15 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश। शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजर यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना। नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी गिरीश महाजनांकडून ठाकरेंना मोठा धक्का। हिंदुत्वासाठी कोणी येत असेल तर त्यांचं स्वागत। एकेकाळी सुधाकर बडगुजर यांचा कडाडून विरोध करणाऱ्या नितेश राणेंनी बदलली भूमिका। नितेश राणेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मला माहित नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल संभ्रम वाढला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर 20 आणि 21 जून रोजी मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रमांना लावणार हजेरी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातील जुने पूल, अतिवृष्टी आणि नुकसानीबाबत चर्चेची शक्यता। लाडकी बहीण योजनेनंतर वारकऱ्यांसाठी पुन्हा एकदा निधी पळवापळवी। वारकरी दिंड्यांच्या अनुदानासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। राज्यातील विकास प्रकल्पातील कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देणी थकीत। देणी फेडण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढणार। गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कर्नाटकमधील मंगळुरूसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं। पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे नद्यांनाही पूर। आणि सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड। प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवलं।